नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे न संपणारी गोष्ट. ऐकूया. आज आजोबा, आजी, विष्णू काका असे सगळेच उदास होते. मुलांची उन्हाळ्याची सुट्टी आता जवळजवळ संपल्यासारखीच होती. लवकरच सगळ्या मुलांना आपापल्या घरी परत जावं लागणार होतं. गेले 3 आठवडे त्यांच्या खेळण्यानं, हसण्या खिदळण्यानं, धावपळीनं, भांडणानं घर नुसतं गजबजलेलं होतं. आता परत सारं कसं शांत शांत होणार. पुढच्या वर्षी सुट्टीत मुलं परत येईपर्यंत सगळं नुसतं शांत, उदास. मुलांना पण वाईट वाटत होतं. सगळी मुलं आपल्या आजी आजोबांच्या भोवती जमली होती. रघु त्यांच्यात सगळ्यात मोठा. तो म्हणाला, या वर्षीच्या सुट्टीत नेहमीपेक्षा जास्त मजा आली. आम्ही डिस्नेलँड बघायला गेलो होतो ना, तेव्हापेक्षा सुद्धा जास्त मजा इथे आली. आणि त्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी. आजोबा म्हणाले, मी जेव्हा शाळेत शिक्षक म्हणून काम करायचो ना, तेव्हा मुलांना जर काही शिकवायचं असेल, काही धडे द्यायचे असतील, तर ते मी गोष्टी रूपानं द्यायचो. ते मला जास्त सोपं पडायचं. आनंद म्हणाला, मला इतिहासाचं पुस्तक वाचायचं ना खूप कंटाळा येतो. पण त्याऐवजी तुम्ही जर आम्हाला ऐतिहासिक गोष्टींमधून इतिहास शिकवला, तर आमचं सगळं नीट लक्षात राहतं. आता सर्वांचे डोळे चमकून उठले आणि नजरा आजीकडे वळल्या. आजी, आज आमचा इथला शेवटचा दिवस आहे ना? मग आम्ही फक्त एक गोष्ट ऐकून गप्प बसणार नाही बरं का? आम्हाला आणखी गोष्टी सांग. मग सगळे एकदम गोंगाट करू लागले, गोष्ट गोष्ट गोष्ट. पण आजी मान हलवत म्हणाली, तुम्ही जर फक्त लोणची आणि लाडू एवढंच खात राहिलात तर तुमची तब्येत नीट राहील का? गोष्टी पण अशाच असतात. तुम्ही तुमचा सगळा वेळ फक्त गोष्टी ऐकण्यात वाया नसतो घालवायचा. मग त्यानं कंटाळा येतो. एकदा एका राजाला कधी न संपणारी गोष्ट ऐकावी लागली ना, तसं होतं बरं का मग आपलं. मला कथा ऐकायची आहे, ही माझी आज्ञा आहे, मायानगरचा राजा प्रतापसिंह ओरडून म्हणाला. हा राजा प्रताप केवळ 15 वर्षाचा होता. तसा मनानं तो एक लहान मुलगाच होता. खरं तर त्याला हे राजाचं पद भूषवणं मुळीच आवडायचं नाही. कारण त्यामुळे कायदे कानूनांवर लक्ष ठेवणं, जनतेच्या समस्या लक्षपूर्वक ऐकणं आणि इतर अनेक कंटाळवाण्या गोष्टी करणं त्याला भाग पडायचं. राजा असण्यामधली फक्त एकच गोष्ट त्याला आवडायची. तो जे म्हणेल ते सर्वांना ऐकावंच लागायचं. लोकांना आज्ञा सोडणं, त्यांच्याकडे विविध मागण्या करणं त्याला खूप आवडायचं. पण त्याहीपेक्षा त्याला सर्वात जास्त काय आवडायचं? तर ते म्हणजे गोष्टी ऐकणं. त्याच्या राजधानीत देशोदेशीचे कथाकथनकार गोळा व्हायचे. ते त्याच्या दरबारात रीग लावायचे. त्याला गंमतीदार गोष्टी सांगायचे, भीतीदायक गोष्टी सांगायचे, जादू आणि चमत्कारांच्या, मंत्रतंत्रांच्या गोष्टी सांगायचे, इतरही अनेक गोष्टी सांगायचे. राजा प्रताप त्या सर्वच गोष्टी अगदी लक्षपूर्वक ऐकायचा. त्याला गोष्टी ऐकायला खूप आवडतं. एखाद्या कथाकथनकाराला जर फार चांगली कथा सांगितली तर तो त्याच्यावर इतका प्रसन्न व्हायचा की मग त्याच्यावर बक्षिसे आणि देणग्यांचा वर्षाव करायचा. सोन्या चांदीचा वर्षाव करायचा. त्याच्या दरबारातले मंत्री त्याच्या या वागण्यामुळे अगदी कंटाळले होते. ते कधीतरी एक सुस्कारा टाकून त्याला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा करत. महाराज, हे कथा ऐकणं वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही आधी हातातलं काम करून मग कथा ऐकल्यात तर ते जास्त योग्य ठरेल. तुमच्या प्रजाजनांसाठी तुम्हाला खूप कामं करावी लागणार आहेत. ती सगळी कामं पडून राहिली आणि तुम्ही तुमचा सगळा वेळ जर अशा कल्पनाविश्वात रममाण होण्यात घालवलात तर आपल्या राज्याची प्रगती कशी काय होणार? पण हे ऐकूनही राजा प्रतापनं त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याला फक्त कथा ऐकण्यात रस होता आणि त्या कोणाकडूनही ऐकण्याची त्याची तयारी होती. पण हे असं किती दिवस चालणार? रोज रोज त्याला नवीन नवीन कथा कुठून ऐकायला मिळणार? काही दिवसातच लोकांकडचा गोष्टींचा साठा संपला. त्यात मग काही लोकांनी लबाडी सुरू केली. खूप दिवसांपूर्वी सांगितलेल्या गोष्टीच ते परत येऊन सांगायचे. पण प्रताप अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता. तो म्हणायचा, मी ही गोष्ट पूर्वी ऐकलेली आहे, तीच गोष्ट परत येऊन सांगणाऱ्याचा ताबडतोब शिरच्छेद करा. मग त्याचे मंत्री त्याची समजूत काढायचे आणि शिरच्छेदाचा हुकूम त्यानं मागे घ्यावा म्हणून त्याच्या विनवण्या करायचे. अखेर स्वतःच्या देशातल्या कथाकथनकारांच्या या भामटेगिरीचा राजा प्रताप याला उबग आला.
मग तो म्हणाला, माझ्यासाठी असा एक कथाकथनकार शोधून आणा, जो मला कथा सांगतच राहील सांगतच राहील, मी त्याला थांब म्हणेपर्यंत तो थांबणार नाही, आणि जो कुणी हे करून दाखवेल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईन. हे ऐकून तर त्याचे मंत्री फारच घाबरून गेले. कुठला तरी लेखक आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून एखादी कथा रचून सांगणार आणि त्याबद्दल त्याला सरळ अर्धराज्य बक्षीस मिळणार. फारच भयंकर गोष्ट होती. हा विचार किती मूर्खपणाचा आहे हे त्या राजाला पटवून देण्याचा मंत्रिमंडळातल्या सर्वांनीच प्रयत्न केला, पण राजा मात्र कुणाचंच ऐकून घ्यायला तयार नव्हता. अनेक दिवस, अनेक आठवडे चालत राहणारी कथा त्याला ऐकायची होती. बस, लवकरच त्याच्या राजवाड्यासमोर स्त्री पुरुषांची रीघ लागली. प्रत्येकालाच अर्धराज्य मिळवायचं होतं, पण त्यांच्यातील कुणीच कथा सांगितलेली राजा प्रतापच्या पसंतीला उतरली नाही. कंटाळवाणी आहे ही कथा, तो काही लोकांवर ओरडायचा. अगदीच फालतू. आणखी काही लोकांना तो म्हणायचा, काहीच अर्थ नाही तुमच्या कथेला. आणखी कुणाला तरी तो सुनवायचा. दरम्यान राज्यकारभाराच्या कामकाजात खीळ बसली होती. सगळं मंत्रिमंडळ नुसतं हात चोळून बसून होतं. राज्यासमोर कितीतरी महत्त्वाचे प्रश्न होते. त्या प्रश्नांची दखल घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न राजानं करावा, यासाठी त्याचं मन कसं वळवायचं हाच यक्षप्रश्न आता सगळ्यांच्या समोर होता. पण राजाचं प्रधान अत्यंत बुद्धिमान आणि चतुर होता. त्याला एक कल्पना सुचली. दुसरे दिवशी एक गबाळा माणूस राजाच्या दरबारात येऊन हजर झाला. त्याचे केस विस्कटलेले होते, त्याचे कपडे फाटके तुटके होते, त्याच्या पायातले जोडे तर इतके फाटलेले होते की त्यातून त्याच्या पायांची बोटंसुद्धा बाहेर आली होती. तो सरळ राजवाड्यात शिरला आणि त्यानं राजाच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. राजाच्या रखवालदारांनी एक सुस्कारा सोडला आणि त्याला आत सोडलं. नाहीतरी आजकाल वाटेल त्या प्रकारचे लोक राजाला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्याच्या दारात येऊन हजर व्हायचे. त्या म्हाताऱ्या माणसाला राजाच्या महालात पाठवण्यात आलं. तिथे तो आरामात बसला. समोर एका पात्रात पाणी ठेवलेलं होतं, ते खुशाल घेऊन प्यायला आणि स्वतःची ओळखसुद्धा न करून देता त्यानं आपली कथा सांगायला सुरुवात केली. ही कथा एका गरीब शेतकऱ्याच्या शेतात सुरू होते. या शेतकऱ्यानं कित्येक महिने काबाड कष्ट करून आपल्या शेतात प्रचंड ऊस पिकवला होता. त्यानंतर त्यानं तो सगळा ऊस एका जवळच्या साखर कारखान्याला विकला. कारखान्यात त्या ऊसापासून कित्येक पोती साखरेचं उत्पादन करण्यात आलं. सर्वजण ते पाहून अत्यंत खुश झाले. आता ही सगळी साखर लवकरच वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जाणार होती आणि सगळ्यांचा त्यामुळे फायदा होणार होता. सगळे श्रीमंत होणार होते. मग या श्रीमंत झालेल्या माणसांच्या मुलांना नवे कपडे मिळणार होते. सगळ्यांची दुकानं मालानं नुसती भरून जाणार होती आणि सर्वांच्या बायकांना सुद्धा आनंद होणार होता. पण त्याआधी साखर कारखान्यात तयार झालेली ही सगळी साखर कुठेतरी अगदी नीट सांभाळून ठेवावी लागणार होती. साखरेची पोती बाजारात नेण्यास अजून अवकाश होता. मग कारखान्यातील मजुरांनी ती साखर मोठाल्या पोत्यांमध्ये नीट भरून ती पोती गोदामामध्ये काळजीपूर्वक रचून ठेवली. पण त्या गोदामामध्ये एक भलं मोठं मुंग्यांचं वारूळ होतं. साखरेचा इतका भरगच्च साठा त्या गोदामात आहे हे पाहूनच त्या मुंग्यांनी ते वारूळ त्या गोदामात बनवलं होतं. रोज नवीन नवीन साखरेची पोती तिथे आणण्यात येत होती. ही गोष्ट मुंग्यांच्या दृष्टीनं फायद्याचीच होती. गोदामात साखरेच्या पोत्याची थप्पी येऊन लागताच मुंग्यांची एक भली मोठी रांग त्यासमोर येऊ लागली. मुंग्यांनी साखरेच्या पोत्यात शिरण्यासाठी आधी भोकं शोधली. मग एक मुंगी त्यातून आत शिरली आणि एक साखरेचा दाणा तोंडात घेऊन बाहेर आली. त्यानंतर दुसरी मुंगी पोत्यात शिरली आणि साखरेचा दाणा तोंडात घेऊन बाहेर पडून वारुळात परत गेली. तो म्हातारा माणूस अशी गोष्ट सांगतच राहिला. जरा वेळानं राजा प्रताप पेंगुळला. बघता बघता दिवस मावळला तरी आपला म्हातारा ही कथा सांगतच होता. थांब थांब, अखेर राजा प्रताप कंटाळून ओरडला. उरलेली गोष्ट मी उद्या ऐकीन. दुसऱ्या दिवशी सकाळी परत तो कळकट म्हातारा राजासमोर हजर झाला. त्यानं काल जिथे गोष्ट थांबवली होती तिथून पुढे सांगायला सुरुवात केली.
हे पहा महाराज, एक एक मुंगी येऊन साखरेचा दाना घेऊन कशी निघून जात होती हे मी तुम्हाला काल सांगत होतो ना. आता पुढची मुंगी चालत चालत साखरेच्या पोत्याकडे गेली आणि एक साखरेचा दाना उचलून आपल्या वारुळात परत आली. त्यानंतर आणखी एक मुंगी आली, ती पण पोत्यातला साखरेचा दाना उचलून वारुळात परत निघून गेली. त्यानंतर पुढची मुंगी. म्हाताऱ्याची कथा अशाच प्रकारे चालू राहिली. दुपारचं जेवण झालं, रात्रीचं जेवण झालं, तरीही त्या कथेत नवीन काहीच घडेना. आता मात्र राजा प्रताप प्रचंड संतापला होता. ही इतकी कंटाळवाणी गोष्ट आपल्याला सांगण्याची या म्हाताऱ्याची हिंमत तरी कशी झाली? ही कसली तुझी कथा? तो कुरकुरत म्हाताऱ्याला म्हणाला. आता यात पुढे काय होणार, त्या शेतकऱ्याच्या बाबतीत काय घडणार? पण तो म्हातारा गालातल्या गालात हसून म्हणाला, महाराज थोडा धीर धरा. त्या वर्षी ऊसाचं पीक फारच चांगलं आलं होतं. कित्येक मन साखर बनली होती. हजारो पोती साखरेनं भरली होती. ही सगळी साखर मुंग्यांनी कशा प्रकारे आपल्या वारुळात नेली हे तर आधी मला नीट व्यवस्थित सांगू द्या ना. ए बाबा थांब, आता पुरे झालं तुझं. राजा प्रताप संतापून म्हणाला, ही तुझी कंटाळवाणी कथा आधी ताबडतोब थांबव पाहू. तो म्हातारा उठून उभा राहत म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला कथा थांबवण्याचा हुकूम दिलात, त्यामुळे आता तुम्ही जाहीर केलेलं बक्षीस मी जिंकलो. मला आता तुम्ही तुमचं अर्ध राज्य द्या. आता राजापुढे पेच पडला. त्यानं स्वतःच ही घोषणा केलेली होती. हे तर खरंच होतं. पण ही इतकी कंटाळवाणी कथा सांगणाऱ्या या कळकट म्हाताऱ्याला आता खरंच आपलं अर्धराज्य देऊन टाकायचं? राजा विचारात पडलेला पाहून तो म्हातारा खुश होऊन हसला. त्यानं आता आपल्या अंगातला घाणेरडा फाटका तुटका अंगरखा काढला. आपल्या चेहऱ्यावरचा मळ पुसून साफ केला. आपल्या केसातली पांढरी भुकटी झटकून तेही साफ केली. त्याचं बदललेलं रूप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. तो खुद्द प्रधानच होता. काळजी करू नका महाराज, त्यानं आपल्या राजाला सांगितलं. राजाच्या चेहऱ्यावरही सुटल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. मला काही तुमचं अर्धराज्य नको होतं, पण तुम्ही तुमचं काम करायचं सोडून नुसत्या कथा ऐकत बसत होतात. हे तुमचं वागणं किती चुकीचं होतं हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. आपल्या प्रजेचा सांभाळ करणारा, प्रजेची काळजी घेणारा राजा सर्वांना हवा असतो. आपल्या राज्यातील लोक समाधानी आहेत याची पूर्ण खात्री पटल्यानंतर मगच जो स्वतःच्या सुखाचा विचार करेल असा राजाच सर्वांना हवा असतो. सर्वच कल्याणकारी राजे हे असेच असतात. स्वतः दुसऱ्यांना नुसते आज्ञा द्यायच्या आणि आपण विलासात आयुष्य व्यतीत करायचं, हे योग्य नव्हे. बिचारा प्रताप, हे ऐकून त्यानं शरमेनं मान खाली घातली हो. आजपर्यंत त्यानं फक्त स्वतःच्या स्वार्थाचाच विचार केला होता, पण इथून पुढे मात्र दिवसभराची सगळी कामं पूर्ण केल्यानंतर रात्री कथा ऐकायची असं त्यानं ठरवलं. अशा तऱ्हेनं उन्हाळ्याची सुट्टी संपली. सर्वांनी आपापलं सामान भरलं आणि सगळे रेल्वे स्टेशनवर येऊन दाखल झाले. त्यांच्या आया त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. आजोबा, आजी, विष्णूकाका, दामू, रहिमतच्या सगळेच त्यांना सोडायला स्टेशनवर आले होते. पण आजीला सोडून परत जावंसं कुणालाच वाटत नव्हतं. मीनू तर गाडी सुटायची वेळ होईपर्यंत आजीला चिकटली होती. अखेर भगभग धूर सोडत गाडी स्टेशनातून सुटली. मुलं खिडकीतून आजीला हात हलवून निरोप देत होती. बघता बघता शिग्गावचा प्लॅटफॉर्म दूर गेला. गाव मागे राहिलं. पण आजोबा आणि आजी यांच्या समवेत घालवलेली ही सुट्टी आणि या सुट्टीत ऐकलेल्या गोष्टी मुलांच्या स्मरणात कायम राहतील. मुलं पुढच्या सुट्टीत परत येतील आणखी नव्या नव्या गोष्टी ऐकण्यासाठी. रसिक हो, आपण सगळ्यांनीच सुधा मूर्ती लिखित, लीना सोहनी अनुवादित आजीच्या पोतडीतल्या गोष्टींचा आस्वाद आजतागायत घेतलेला आहे. आपणही यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.